ईव्हीएम विरोधामध्ये शरद पवार गट सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे। पवार गट वकील अभिषेक मनु सिंघवी यांची सुद्धा भेट घेणार आहे। शरद पवार गटाकडून कायदेशीर लढाईची तयारी सुरू झालेली आहे आणि या संदर्भामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये थेट धाव घेतली जाणार आहे। रेवती हिंगवे माझी सहकारी आपल्याला या संदर्भातली माहिती देते। रेवती, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएम वरती आक्षेप घेण्यास सुरुवात केली आणि आता थेट न्यायालयाच्या लढाईची तयारी सुरू झाली आहे। रेवती, माझा आवाज पोहोचतो का? तर ईव्हीएम विरोधामध्ये शरद पवार गट सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे। पवार गट वकील अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेणार आहे। शरद पवार गटाकडून कायदेशीर लढाईची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी या निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप घेतलेला होता। रेवती, माझे सहकारी पुन्हा एकदा आपल्या संपर्कात आहे। रेवती, नक्कीच तृप्ती, आपण जसं बघितलं की 2024च्या विधानसभा निवडणुकांनंतर जेव्हा निकाल लागला तो पूर्णतः महायुतीच्या बाजूने लागल्यानंतर ईव्हीएम विरोधात बरंच आरोप प्रत्यारोप आपण बघितलं आणि त्यानंतर विरोधकांनी एक आक्रमक भूमिका ईव्हीएमच्या विरोधात घेतलेली पाहायला मिळते। त्याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आता पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या सल्ला घेऊन ते आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे। खरं तर ह्याच्या अगोदर देखील एक याचिका दाखल करण्यात आलेली होती ईव्हीएम विरोधात कोर्टामध्ये, पण ती फेटाळली गेली होती। म्हणूनच यावेळेस पूर्ण अभ्यास करून ईव्हीएम विरोधात कायदेशीर लढाई देण्याची विरोधकांची भूमिका आहे। खरं तर या सगळ्याकडे जर आपण बघितलं तृप्ती, तर महायुतीनी देखील विरोधकांवरती असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की जेव्हा लोकसभेच्या वेळेस निकाल त्यांच्या बाजूनी लागला होता तेव्हा ईव्हीएम बद्दल कोणाला काही प्रश्न का नाही आले। तर खरं हे सगळे आरोप प्रत्यारोप बघता आता पुन्हा एकदा जेव्हा विरोधक एक कायदेशीर लढाई पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात लढत आहे तर सगळ्यांचं लक्ष याचकडे असणार आहे की नक्की सुप्रीम कोर्ट यावेळेस काय निकाल देईल, कारण मागच्या वेळेसची याचिकाही फेटाळण्यात आलेली होती। तृप्ती, निश्चित। रेवती, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।